मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आपण आज त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या जागा स्वबळावर लढवू असा इशारा त्यांनी दिलेला आपल्यासोबत. वर्षाताई ताई, हे विधान नेमकं किती महत्त्वाचं मानायचं? कारण संजय राऊत ज्या पद्धतीनं म्हणतायत की आता स्वबळावरती शिवसेना निवडणुका लढेल, काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल? संजय राऊतांनी त्यांची स्वतःच्या पक्षाच्या बद्दलची भूमिका त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला असेल. पण काँग्रेस म्हणून काँग्रेस आम्ही मोठा पक्ष आहे. काँग्रेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आम्ही सातत्याने जे आहे ते एकत्र लढण्याचा आणि प्रयत्न हाच केला की महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे. आणि आमच्या पक्षामध्ये जे असते ते निर्णय जे असतात ते पक्षश्रेष्ठ घेत असतात आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या बाबतीमध्ये आम्ही या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे त्यांना कळवू, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. परंतु संजय राऊतांनी जे जाहीर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून बोलल्या गेल्या पाहिजेत आणि ते त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत ते मांडतात. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवू आणि त्यानंतर आम्हाला येऊन तुम्हाला कोणाला सांगू काय आमचं मत असेल पक्षाचं ते. नक्कीच. एक महत्त्वाचं विधान त्यांनी या ठिकाणी असं पण केलं आहे की जे रसतळाला कार्यकर्ते आहेत त्यामध्ये कुठेतरी नाराजी आहे, त्यांचं मनोबल वाढवायचं आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतो. त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी मांडलेलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जे म्हणणं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बिलकुल असंच आहे की आपल्याला संधी मिळायला पाहिजेत. कारण मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही ठिकाणी जे आहे ते आमचं पण म्हणणं आहे की आमच्या सीटा निवडून येऊ शकल्या असत्या, पण महाविकास आघाडीचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी आम्ही जसं लोकसभेला सुद्धा माहिती आहे की मी तिकीट कुठे वेळ मागितलं होतं आणि मला वेळा ठिकाणी तिकीट देण्याचं काम झालं. विधानसभेला सुद्धा आम्हाला काही सीटा हव्या होत्या ज्या आम्ही मागत होतो, पण त्या नाही मिळाल्या. पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न केला आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून आणलेलं आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि जर त्यांचं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं आम्ही आमच्या श्रेष्ठींना कळवू. आमच्या श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो फॉलोअप करून आम्ही घेऊ. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं जे म्हणणं असतं ते कार्यकर्त्याचं म्हणणं नेत्यांनी ऐकायचं असतं, पण शेवटी निर्णय नेते घेत असतात. त्यामुळे आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं बिलकुल हेच आहे की मुंबईमध्ये आपल्याला जास्त सीटा मिळायला पाहिजे होत्या विधानसभेमध्ये, पण दुर्दैवाने ते आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं, तर आमचं म्हणणं आम्ही ठरवू आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी असं पण होतं आहे की आता जर समजा महाविकास आघाडी वेगवेगळी लढली तर याचा फायदा महायुतीला होईल का? कारण बऱ्याच चर्चा झडत आहेत. विधानसभेमध्ये जो निकाल लागला तसेच कल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि स्थानिक पंचायतच्या निवडणुकीमध्ये पण लागू शकतात. हा विचार सर्वांनीच करायला पाहिजे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी की याचे फायदे काय होऊ शकतात किंवा काय. पण जर समजा सगळ्या पक्षांनी आपापले पक्षाचे निर्णय घेण्यासाठी सगळा पक्ष स्वतंत्र पण आहे, त्यामुळे प्रत्येकाचं स्वातंत्र्य जे आहे ते त्याचा सन्मानसुद्धा केला गेला पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेतील, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेऊ आणि आघाडी संदर्भामधला सुद्धा जो निर्णय असेल तो सुद्धा वरच्या लेवलला होईल. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी की मला प्रश्न विचारतात त्याच्यासाठी मी बाधिल नाही आहे, कारण संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे जे आहे ते निर्णय सांगतात. आमच्या पक्षाबाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करून आमचे नेते जेव्हा ठरवतील त्यावेळी तुमच्याशी याविषयी आम्ही चर्चा करू. नक्कीच. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचं एक विधान येत आहे की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाही आहेत. 2019 पासून 24पर्यंत आम्हाला जो अनुभव आलेला आहे 2014 पासून 19पर्यंत त्यानुसार आम्ही हे सगळं म्हणतोय असं त्यांनी आता वक्तव्य केलं आहे. हे विधान नेमकं किती महत्त्वाचं आहे? नाही, मला प्रश्न आहे की महाराष्ट्रात जनतेने याच्यावर विचार करावा की देवेंद्र फडणवीस जी बोलत आहेत आता ते शत्रू नाहीत, तर मग त्यांचा पक्ष का काढला, पक्ष का फोडला, दुसऱ्या पक्षाला चिन्ह का त्यांचं दिलं, की तुम्ही पक्ष तोडला, तुम्ही चिन्ह घेतलं, तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे आमदार 40 बाद गेले, तुम्ही वेषांतर करून गेलात आणि तुम्ही सरकार निर्माण केलं आणि मुख्यमंत्री बनवलं त्यांच्यापासून तुटलेल्या माणसाला. तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि एकनाथ शिंदेंनी पण हा प्रश्नाचा विचार करावा. ते विचार करण्याची आम्हाला काय गरज आहे, त्याचा विचार त्यांनी करावा. जे सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र जनतेने करावा आणि एकनाथ शिंदेने करावा की आज 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 असं बोलण्यामागे त्यांचं कारण काय. भाजपा हा महाराष्ट्राचं राजकारण जेवढं गलिच्छ करण्याचा प्रयत्न झाला तो भाजपाच्या माध्यमातून झाला. आज देशभरामध्ये तुम्ही बघाल जे सगळं राजकारण चालू आहे ज्याच्यामध्ये पक्ष फोडी असेल, त्यामध्ये चिन्ह खेळण्याचं काम असेल, हे सगळं जे झालं ते भाजपाच्या काळात झालं आणि दुर्दैवाने त्याला राजश्रेय पण मिळण्याचं काम झालं. आता देवेंद्र फडणवीस म्हणतायत त्यांनी स्वतःच चेक करावं. महाराष्ट्र जनता सुद्धा नाही, महाराष्ट्र जनता समजतं की त्यांनी सांगितलं होतं काही जरी झालं तरी आम्ही NCPची त्या ठिकाणी आघाडी करणार नाही, पण त्यांनी केली त्या ठिकाणी युती आणि महायुतीमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, आताही उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलतात काय आणि करतात काय आणि त्यांचा विचार काय असतात ते कोणी समजू शकत नाही, ते वेगळेच आहेत. नक्कीच. नितेश राणेंचं पण याच दरम्यान वक्तव्य येत आहे EVM बाबत. EVM म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला अशा पद्धतीचं विधान आहे.
मी नितेश राणेंवर बद्दल बोलू इच्छित नाही, कारण नितेश राणे सातत्याने जे असतात ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यांचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे का, हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. देशाचं संविधान जे एकता बंधुता शिकवतं आणि देशाच्या संविधानाच्या माध्यमातून विविध जाती धर्माच्या लोकांना एक बांधण्याचा धागा म्हणजे देशाचं संविधान आहे. या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही मंत्री झालात, तुम्हाला त्या पदाचा तरी सन्मान आहे का? म्हणजे आता तुम्ही आमदार होता, तुम्ही कार्यकर्ते होता, आता पलीकडे तुम्ही मंत्री झालात, तुम्ही महाराष्ट्र रिप्रेझेंटेशन करताय आणि तुमची जर भूमिका इतकी छोट्या मातृत्वाची असेल तर तुम्ही त्या पोस्टला लायक नाही. तर किती त्यांचं मी मागल्या काळात पण स्टेटमेंट बघितले, ते काय बोलतात आणि मला कळत नाही की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही. सातत्याने नितेश राणेने द्वेष पसरवण्याशिवाय दुसरं काम काय केलं? त्यामुळे मला असं वाटतं जे देशाचं संविधान मानत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि हे बंद करावं. आता सातत्याने स्वतःला जे आहे ना सो कॉल नेता करून बोलण्याची पद्धत आहे. महाराष्ट्र जो आहे ना सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा प्रलभ महाराष्ट्र आहे, प्रगत पुरोगामी महाराष्ट्र आहे. प्रत्येकाने जे आहे ते एकमेकाला जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते समाजाने काय केलं गेलं पाहिजे आणि संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत त्याचं त्यांनी पुरेपूर जे आहे प्रत्येकाला दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी बोलू नये आणि जर संविधानावर विश्वास नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. काही मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं वाटतंय का? कारण बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या मुलीचं वक्तव्य येतं आहे की पोलीस त्यांना माहिती देत नाही आहेत. टॉरेसचं प्रकरण मुंबईमध्ये घडलेलं आहे, फसवणूक झालेली आहे, बऱ्याच घटना टॉरेसमध्ये. तुम्ही बीडच्या घटनेचं तर आम्ही संसदेमध्ये पण त्या ठिकाणी आवाज उचलला किंवा त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखला. पण त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण बघितलं मध्ये गोळीबार झाला. परवा एका मुलीची मी बघितलं कोयत्याने भर रस्त्यामध्ये म्हणजे त्या मुलांनी मारला, त्याचा व्हिडिओ मी बघितला. म्हणजे तो कोयता घेऊन फिरतोय आणि 100 लोक आजूबाजूला असताना सुद्धा ती मुली वाचू शकली नाही. ही काय पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये? म्हणजे महाराष्ट्र हा आता हळूहळू बिहारकडे चालला आहे की काय? म्हणजे आपण एकेकाळे म्हणायचो की महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा वेगळा आहे, पण आता महाराष्ट्र त्याच दिशेने चाललेला आहे. कारण ज्या तऱ्हेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि कायदा सुव्यवस्थेमध्ये मुख्यमंत्री आणि आता ते त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री झाले, त्यांच्या हातात त्या गोष्टी आहेत. म्हणजे बदनापूरपासून आपण इतक्या घटना बघत गेलो, म्हणजे इतके बलात्कारामध्ये आपण दुसऱ्या नंबरला आलो आहोत आणि तरीसुद्धा जर सरकारच्या काय म्हणतात ना की सद्विवेक बुद्धीला त्या ठिकाणी काही वाटत नाही आहे तर त्या ठिकाणी काय बोलू शकतो? आता एवढ्या मोठ्या घटना झाल्यात, म्हणजे रस्त्यावर गोळीबार व्हायला लागलेले आहेत, बंदुका कशा आल्या? म्हणजे मी तर त्या बीडमध्ये ऐकलं 109 लोक त्यांचे मृतदेह सापडले. शॉकिंग आहे. त्याची प्रकरणी SIT चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची. सगळी कोणाचे काय झालं, कोणी मारलं, म्हणजे ते काय आहे बीड म्हणजे काय आहे? कोणाची मक्तेदारी जागा आहे का की ज्याला वाटेल त्याला मारू शकतो, ज्याला वाटेल त्याला हे करू शकतो? तर असं नाही होणार. सुसंस्कृत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपाने केलेलं आहे आणि त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागेल, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता आणि मागच्या काळापासून आजपर्यंत त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यामुळे त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. काही दोन मतप्रवाह दिसत आहेत राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल. कारण अजितदादा म्हणतात पोलिसांनाच, ते पुणे पोलीस आयुक्तांना सवाल विचारतायत, तुम्हाला जमत असेल तर सांगा. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस त्यांचीच पाठराखण करतायत. कसं पाहता याकडे? नाही, प्रत्येकाला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्य, प्रत्येकाला आपापली माणसं आणायची आहेत. पण याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था हे लागली आहे ना महाराष्ट्राची, आज पणाला लागलेली आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते की महाराष्ट्र हा महिला अत्याचारामध्ये 2ऱ्या नंबरला आहे देशामध्ये आणि बाल अत्याचारामध्ये 1 नंबरला झाला आहे. रस्त्यामध्ये अशा घटना व्हायला लागल्या आहेत. म्हणजे रस्त्यामध्ये मुलींना, हे कधी महाराष्ट्राने बघितलं नव्हतं. म्हणजे पुण्याच्या कोयता गँगमध्ये मुलगी वाचली, पण दुर्दैवाने तशी मी बघितले का मुलीचा व्हिडिओ, म्हणजे वाईट वाटलं मला खूप. कुठे चालले आपण? आणि महाराष्ट्रामधल्या ज्या घटना चालल्या, म्हणजे बीडसारखी घटना जी बघितली आपण, ह्याच्यामध्ये घटना बघितली तुम्ही, ते मधल्या काळामध्ये झालेली आपली परभणीची घटना, काय आहे? म्हणजे माणसाचा जीव तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या आईवडील सांगतायत झालेला आहे घटना, पण तुम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही. फक्त बोलून मोठ्या बॉम्बस्फोट, काय मोठे मोठे गौरवस्फोट होतील, मोठ्या मोठ्या गोष्टी होतील, मोठ्या मोठ्या सारिकाने होईल, ॲक्शन्स होतील, पण दिसण्यामध्ये काहीच दिसत नाही आहे. म्हणजे मी कितक्या वेळापासून बघते की गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री खूप बोलतात विधानसभेमध्ये की असे बदलाव होतील, तसे बदलाव दिसू द्या. तुम्हीच आहात गृहमंत्री किती वर्षापासून, आता तर मुख्यमंत्री आहात. कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न तुम्ही सिरियसली घ्या. महिलांना, मुलींना सुरक्षा द्या. आज लोकप्रतिनिधी, सरपंच सुरक्षित नसेल आणि त्याच्या मृत्यूनंतर लोकांना जनभावना करून आंदोलन करावं लागेल, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही फरार व्यक्तीला तुम्ही पकडत असाल तर महाराष्ट्र कुठं चाललं आहे? हे पहिल्यांदा महाराष्ट्रात बघते फरार. पण बदनापूरच्या गोष्टीमध्ये फरार, ह्या गोष्टीमध्ये फरार, त्या पॉश गाडीच्या ह्याच्यामध्ये फरार, हे काय चाललं आहे? एवढ्या मोठी कायदा सुव्यवस्थेची ढासळणी कशी होऊ शकते? वाल्मिकी कराड किती दिवस फरार होते आणि कशा फरार असू शकतात?
कुठे ना कुठे गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी नैतिक घ्यावी लागेल आणि गृहमंत्र्यांना याच्याबद्दल बोलावं लागेल. नक्कीच आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळते आणि याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी असं थेट भाकीतच आणि वक्तव्यच वर्षाताई गायकवाड यांनी केलं आहे. नेमकं महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कधीपर्यंत सुरळीत होईल हा सुद्धा आताच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.